नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 28 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज एक चक्रकार वारे अरबी समुद्रात असून दुसरे चक्रकार वारे झारखंड या राज्यात असून या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यातील वातावरणात सतत बदल होत राहील. त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज कोकणात, तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, सातारा तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व दक्षिण भाग, अहिल्यानगर तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, तसेच धुळे, तसेच जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच वर्धा, नागपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, तसेच वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा उत्तर भाग व दक्षिण भाग, तसेच धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात विजासह ढगाच्या गडगडासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात, पुणे जिल्ह्याच्या इतर भागात, कोल्हापूर, बेळगाव तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात, सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बीड तसेच संभाजीनगर जिल्ह्याच्या इतर भागात, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच अकोला, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात विजासह ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात, डहाणू, पालघर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. बार्शी तालुक्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल मी सकाळी दिलेल्या अंदाजानुसार व मला मिळालेल्या आत्तापर्यंतच्या माहितीनुसार बार्शी तालुक्यात सारोळे येथे मुसळधार पाऊस पडला आहे व राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच उद्या कोकणात, मुंबई व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. त्याचप्रमाणे डहाणू, पालघर, नाशिक, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.